नागपूर जिल्ह्यातील 67 गावं पूरसंवेदनशील. तातडीच्या स्थलांतरणासाठी मार्गाची प्रशासनाकडून पाहणी. गेल्या वर्षी शहरातील 74 वस्तींमध्ये शिरलं होतं पावसाचं पाणी. संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन या गावांसाठी जनजागृती, सुरक्षित स्थलांतर, बचाव पथकं आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज. महाराष्ट्र एसीबीकडनं 2026च्या पहिल्या 6 महिन्यात भ्रष्टाचाराचे 392 गुन्हे दाखल. भ्रष्टाचारात महसूल विभागाचे अधिकारी अग्रस्थानी. 93 खासगी व्यक्तींसह 466 जणांवरती गुन्हे दाखल. आजपासून मुलींसाठी 11वी प्रवेशाची खास फेरी. शिक्षण संचालनालयाचा निर्णय. मुलींना त्यांच्या पसंतीक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय निवडून प्रवेश घेण्याची संधी. जुलैच्या पावसानं गोंदिया जिल्ह्यातील जलसाठ्यात सुधारणा. पुजारी टोला धरण 78% भरलं. धरणांमध्ये वाढलेल्या पाणीसाठ्यानं शेतकरी आणि नागरिकांना दिलासा. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. जायकवाडीत 22,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. अवघ्या 8 तासात जिवंत पाणी साठ्यात 1% वाढ. छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या एका महिन्याच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तुर्तास दूर. सध्या धरणात 22,000 क्युसेक वेगानं पाणी आवक सुरू असून जायकवाडीचा जिवंत पाणीसाठा 30.49% पोहोचला. जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे वडस धरणातनं मीना नदी पात्रामध्ये 10,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. पाणी सोडल्यामुळे मीना नदीनं रौद्र रूप धारण केलं. नारायणगाव येथील मेहर पूल, नेवकर पूल, केटी बंधारे, आठवडी बाजार तळ पाण्याखाली. आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठ्यात मोठी वाढ. मुंबईकरांना दिलासा. मात्र पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याचा पालिकेचा अद्याप निर्णय नाही. एकूण क्षमतेच्या जवळपास 50% साठा जमा. मुंबईच्या सायन प्रतीक्षा नगर येथील वेलनेस मेडिकल समोर मध्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन चेंबरला मोठा खड्डा. TV9 मराठीच्या बातमीनंतर रात्रीतून खड्डा भरला. बेस्टच्या 23 आगारांचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय. उत्पन्न वाढीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती आगारांचा व्यावसायिक विकास करणार. उत्पन्नातून 5,000 नव्या बसेस खरेदी केल्या जाणार. मुंबईतील भोगटा प्रमाणपत्र नसलेल्या म्हाडाच्या इमारतींना अभय योजना लागू करावी. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांची मागणी. मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 8,000 घरांच्या सोडतीची तयारी सुरू. सोडतीची अधिकृत जाहिरात ऑगस्ट 2026 अखेरीस प्रसिद्ध होण्याची शक्यता. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संगणकीय सोडत काढली जाणार. मुंबईतील पश्चिम रेल्वेवर रुळांची उंची वाढवणार. रुळांवरती पाणी साचण्याच्या घटना रोखण्यासाठी ट्रॅकची उंची वाढवण्याचा निर्णय. वसई विरारमध्ये लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा मोठा खोळंबा झाला होता. पुण्याच्या भोरमधील भोंगवलीमधील सौर ऊर्जा उपकेंद्राला विरोध. भोरच्या 71 गावांची एकजूट. बैठकीत प्रकल्पाविरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार केला. पुण्यामध्ये पालखी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट. मदतीच्या बहाण्यानं चोरट्यांनी अनेक वारकऱ्यांचे मोबाईल पैसे पळवले. पैसे चोरीला गेल्यामुळे किसन काळे नावाच्या वारकऱ्याला अश्रू अनावर. तर ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुणे मुक्कामी आहेत. त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात.